आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथे नुकतीच झालेली ग्रामसभा निष्फळ ठरली. यात प्रामुख्याने ग्रामसभेचा अर्थ प्रशासनाला कळला नाही. ग्रामसभेत आजची तरुण पिढी आहे आणि तरुण पिढीने जे काही प्रश्न समस्यांचा पाढा वाचला आणि गंभीर प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामसभेतून पळावं लागलं आणि ग्रामसभा बरखास्त करावी लागली. ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही कार्यालयात या, आम्ही वैयक्तिक तुमच्याशी संगे बोलू, असे सारवासारवीचे उत्तर देण्यात आले, असे येथील सामाजिक कार्यकर्ते विकास फणसे यांनी सांगितले. ग्रामसभा ही गावच्या विकासाचा पाया असतो आणि गावच्या विकासाचा पाया जर अशा पद्धतीने घसरणार असेल तर इतकं याच्यात दुर्दैव कोणतंच नाही, असा खेद व्यक्त करत श्री फणसे पुढे म्हणाले की आम्ही ग्रामसभेमध्ये बेकायदेशीर पगार काढल्याप्रकरणी अर्ज दिला होता आणि तो अर्ज ग्रामसभेच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय येथे देऊन त्याची पोहोच घेतली होती आणि ऐन वेळेस विषयांमध्ये या अर्जाचे वाचन करून यावर सविस्तर चर्चा करून खुलासा होणे कामी आम्ही ग्रामविकास अधिकारी यांना विनंती केली होती. पण आमच्या असं निदर्शनात आलं की गावातील एक स्वयंघोषित पुढारी यांनी ग्रामसभा चालू होण्याआधीच तुमची ग्रामसभा आम्हाला कालच निम्मे व्हॉट्सअपवर कळली असून तुम्ही ग्रामसभा घेऊन टाका अशी चेष्टा केली आणि जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबणार असतील तर आम्ही कदापिही सहन करणार नाही. इंदिरानगर भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना डोळे उघडे ठेवून प्रशासन झोपल्यासारखे नाटक करत आहे. इंदिरानगरला 3-4 वर्षापासून संडास मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. याला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणे कामी आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी हनुमंतगाव. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.